किल्ले रायगडावरून शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादानं पवारांनी पक्षाच्या नवीन तुतारी चिन्हाचं रायगडावर अनावरण केलं। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगानं तुतारी हे नवं निवडणूक चिन्ह दिलंय। शरद पवार गट आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तुतारी घेऊन रिंगणात उतरणार आहे। यामुळेच शरद पवारांनी आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रायगडावरून तुतारी चिन्हाचं अनावरण केलं। यावेळी जयंत पाटील, अमोल कोल्हे, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे, अनिल देशमुख हे महत्त्वाचे नेतेही उपस्थित होते। आज जे महाराष्ट्राची स्थिती आहे ती जर बदलायची असेल तर पुन्हा एकदा या ठिकाणी जनतेचं राज्य येईल याच्यासाठी कष्ट करण्याचा उद्देश कालखंडा आहे आणि त्यासाठीच आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या नावानं जी संघटना आपण सगळ्यांनी उभी केली ती मजबूत करायची आणि त्यासाठी आज निवडणूक आयोगानं आपला परिचय लोकांच्यात व्हावा यासाठी हे रणशिंग फुंकलेलं आहे, ही तुतारी दिली आहे। सन्मान आणि स्वाभिमान, सेवा मायबाप जनतेची, सन्मान शेतकऱ्याचा, महिलांचा, ज्येष्ठ नागरिकांचा आणि स्वाभिमान तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्र। ज्या रायगडावरून 350 वर्षांपूर्वी रयतेच्या राज्याची, स्वराज्याची उद्घोषणा करण्यात आली होती, त्याच ठिकाणी तुतारी चिन्हाचं अनावरण ही आनंदाची बाब आहे। 100% ही तुतारी दिल्लीश्वरच्या कानठळ्या बसवेल।